खूप छान. विकास शिंदे यांनी कळवले की सरजी आपलं जेवढं अर्धशतक होईल त्या प्रत्येक अर्धशतकासाठी 2100चं प्राइज राहील. सर काय सांगाल आजच्या या अर्धशतकाबद्दल, या तुफानी खेळीबद्दल? ॲक्च्युली आता ही चौथी मॅच संपली. पहिल्या दिवशी दोन्ही मॅच हारलो होतो. कदाचित टीकाकार जे आहेत ते मुसळगाव इंडियन्स या स्पर्धेत नाही, या पुढच्या स्पर्धेमध्ये राहते की नाही असा प्रश्न उपस्थित करणारे होते. आणि जेव्हा मॅच हारतात तेव्हा नक्कीच टीममध्ये चिडचिड होते आणि नावं ठेवणारे सुद्धा टीकाकार खूप मोठ्या टीका करत असतात. आता पहिल्या 2 मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला नाही, या मॅचमध्ये सुद्धा परफॉर्मन्स होऊन सुद्धा एंड जो आहे हवा तसा करू शकलो नाही आणि त्याच्यामध्ये थोडीशी माझी वैयक्तिक चिडचिड होते. परंतु नक्कीच आमची टीम जी आहेत, खूप यंगस्टर जे आहेत ते खूप छान खेळतात, खूप छान फिल्डिंग करतात आणि फिल्डिंग आणि बॉलिंग स्ट्रेंथवरती आम्ही मॅच जिंकत असतो. पहिली गावठा स्पाटमबरोबर 53 रनांची आम्ही मॅच जवळजवळ डिपेंड केलीच होती. ठीक आहे, नशिबाने साथ दिली नाही आणि ती मॅच गेली आणि आता या 2 मॅच जिंकून नक्कीच आमच्या पॉईंट टेबलमध्ये थोडीशी खळबळी उडाली आहेत. आता सगळ्यांना चान्स आहेत, त्यामुळे नक्कीच पुढच्या मॅच आम्ही चांगल्या खेळू आणि स्पर्धेमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारच्या मॅचेस अजून होतील असा दर्जात्मक खेळ आमच्या संघाच्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू. 2018 की 2021 ना विजेता आहे, 2020चा विजेता आहे मुसळगाव इंडियन संघ. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल, लोक तीच नावं ठेवत असतात की, आणि ती लोक का ट्रोल करतात माहिती आहे? माझा एखादा आवडता खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी नाही झाली तर मग आपली चिडचिड होते की नाही मला यांच्याकडून अपेक्षा होती. माणूस तेव्हा चिडचिड करतो. और बदनाम तो वही होते जिनके नाम होते. ये भी बात सही आहे. तर मनापासून धन्यवाद, तुमचं मनापासून कडे कौतुक आणि एक सन्मान आपल्याला ठिकाणी करायचा आहे. तर ज्ञानेश्वर गाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्टार मोबाईल शॉपी आदरणीय पियुष लोह यांचा सन्मान या ठिकाणी, हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पियुष लोह साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सिन्नरमध्ये ज्या ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस अगदी तुम्हाला वाटत असेल मोबाईलचे ॲसेसरीज घ्यायचे, मोबाईल घ्यायचे, जुना देऊन नवा देता तुम्ही, क्या बात आहे. ती सुद्धा स्कीम आमच्याकडे आहे. आणि खेळाडू म्हणून जर गेलात तर जिथे 5% आहे तिथे तुम्हाला 6-7% डिस्काउंट मिळला जाईल. आणि तर स्टार मोबाईल, तर पियुष सर फारसा वेळ घेणार नाही, पण या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत. आणि खरंच आमच्या एखाद्या खेळाडूला, खूप गरीब घरातले काही खेळाडू असतात त्यांना मोबाईल घ्यायची इच्छा असते, मिळालेल्या पैशातून आई वडिलांसाठी एखादं गिफ्ट घ्यायचं असतं, बहिणीसाठी गिफ्ट घ्यायचं असतं. जर एखादा खेळाडू आला तर आमच्या स्टार मोबाईलच्या माध्यमातून त्यांना काय डिस्काउंट राहील आणि कशी वाटली क्रिकेटची स्पर्धा? मी सर्वप्रथम सिन्नर टेनिस प्रीमियम लीग 2025 आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आलेल्या सर्व खेळाडूंचे मी धन्यवाद करतो का आपण सर्वांनी या क्रिकेटमध्ये सहभाग घेऊन सिन्नर आज बघितलं तर समोरून बघण्यात मजा खूपच वेगळी आहे. टी व्हीवर बघतो आणि आज हे समोरून बघण्याची मजा खूपच वेगळी आहे. एक आयुष्य होतं का लहानपणी आपण अशा क्रिकेटमध्ये मॅचेसमध्ये खेळायचो. आता तो ठीक आहे, दिवस नाही. आता व्यापारामुळे आम्ही दूर गेलो या सर्व ह्याच्यापासून. मी तुमच्या आयोगाचे खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. आपण जो मान सन्मान दिल्याबद्दल. राहिला विषय स्कीम आणि खेळाडूंसाठी, तर 100% खेळाडूसाठी आपण काहीतरी या सिन्नर टेनिस प्रीमियम लीगच्या सर्व खेळाडूंना आपण पुढच्या येणाऱ्या 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक मोबाईल जो बी कुणी घेईल त्याला 10% डिस्काउंट मी 100% देईल. सर मनापासून धन्यवाद. हा, आणि प्रोफेशनल टीम मध्ये खेळतं पण येणार आहे. तर मनापासून या ठिकाणी या पियुष लोहे साहेबांना धन्यवाद देईल. तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलंय, त्याबरोबर खेळाडूंचं कौतुक या ठिकाणी केलंय, गुणगौरव केलाय, मान सन्मान केलाय. विकास शिंदे सर आहेत, प्रकाश काकड आहेत, आमचे गणेशजी पवार आहेत, आर्मी मॅन, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आमचे टिल्लू यांची कामगिरी मात्र हल्लू हल्लू होतं पाठीमध्ये, ते टिल्लू तर पलीकडच्या बाजूला कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. परत एकदा खास करून श्रीरामपूरचा असणारा गोड आवाज तो म्हणजेच शाहरुख पठाण सर. थँक्यू. विशाल गांगलकर यांचे सुद्धा 500 रुपये ऑनलाईन आपण जमा केलेले आहेत.
क्षेत्ररक्षण खूप छान झाला आणि डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळाला होता. त्याचे 500 रुपये ऑनलाईन जमा झालेत. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स शाहरुख पठाण सर. थँक्यू. हॅलो ठीक. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण लगेचच मैदानाकडे जातोय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी संदेश आव्हाड यांच्यासाठी पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर विकास शिंदे साहेबांच्या वतीने तब्बल 21,000 आणि प्रकाश काकड यांच्या वतीने तब्बल 11,000 आणि मिलिटरी मॅन गणेशजी पवार साहेबांच्या वतीने 2100 रुपये. संदेश आव्हाड आप्पांसाठी हा पुरस्कार आहे आणि टोटल आपण त्याची करू. आणि सुजित चव्हाण यांनी रिव्हर्स षटकार जर खेळला तर 1100 रुपये गणेशजी पवार. समोर खेळलाय बॉल आणि फटका थोडासा मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलच्या खाली झेल होतोय. फलंदाज बाद. विकास माळी बाद होत आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. फलंदाज विकास माळी या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर बॅटिंग करण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलेला आहे. संदेश आव्हाड बॅटिंग करण्याकरिता. तर बॅटिंग करण्यासाठी संदेश आव्हाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं हे आयोजन आज तिसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये स्वागत आहे. एका बाजूला मळहद्द सुपर किंग्स, वैभव लेबर सर्व्हिसेसचे सुनील भाऊ खोळंबे, ज्ञानेश्वर भाऊ गाढे यांचा संघ, तर किट पार्टनर आहे धनंजय शिंदे, मातोश्री ट्रान्सपोर्ट करपेनगर, त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बडझिरे, भारतभाऊ बोडके, साई सिद्धी इंडस्ट्रीज हे संघमालक आहेत. तर किट पार्टनर आहेत दिनेश भाऊ सांगणे, वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स माणेगाव. पहिलाच बॉल संदेश आव्हाड आप्पा यांच्या बॅट मधून. आप्पाचा विषय लय हार्ड आहे आणि यावेळेचा बॉल सरळ ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय षटकारासाठी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर संदेश आव्हाड आपले इरादे स्पष्ट करताना या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजीसाठी विश्वासानं यावेळेचा बॉल जाऊ दिलाय. निश्चितच चांगला बॉल चेक केला होता, परंतु चांगला बॉल या ठिकाणी घोषित करण्यात येतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ मित्रांनो संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं 8वं वर्ष आणि 3रा दिवस आज या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक रंगतदार सामने, अनेक रंजकता निर्माण करणारे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळत असतात. मागच्या वर्षी 12 दिवस, यावर्षी 10 दिवस ही क्रिकेटची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणि आज मात्र 3ऱ्या दिवसामध्ये दोन ओव्हर 19. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या टप्प्यावर सुजित चव्हाण यांच्यासाठी. दोन खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये 2 दिवस प्रोफेशनल ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळत असतात. यावेळी चांगला स्ट्रोक, फुल टॉस होता, लॉंग ऑन मध्ये बॉल, 1 धाव तेथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
धावफलकावर 20 धावा. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या मळहद्द सुपर किंग्स संघाची, कारण तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 2 विकेट आल्यात, 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3चा खेळ रामा गांगुर्डे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर संदेश आव्हाड बॅकफुटला गेले. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय आणि जातोय सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने. नॉन स्टॉप 4 धाब्यांसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि थोडासा आखूड टप्प्याचा होता. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस संदेश आव्हाड यांचा, परंतु बॅटची कड घेणारा बॉल, नशिबाची साथ मिळाली. 4 तर आल्या. परत एकदा तोच प्रयत्न मैदानामध्ये. अपील तर खूप जोरदार होताना आपल्याला पाहायला मिळते. उत्साह जास्त होता. अपीलमध्ये जोश असला पाहिजे आणि तो जोश मात्र या ठिकाणी अपीलमध्ये पाहायला मिळालेला नाहीये. पंचांनी स्पष्ट नकार दिला. आदरणीय वैभवजी मुद्रक साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं, ज्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी सातत्याने प्रत्येक वर्षी आपल्याला त्यांचं सौजन्य आहे. सिद्धिविनायक असोसिएट इंजिनियर वैभवजी मुद्रक साहेब. रिव्हर्स अटेम्प्ट आणि त्यामध्ये यशस्वी झालेत. बॉल सीमारेषेच्या पार. संदेश आव्हाड यांच्या बॅटमधून अजून एक शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चांगली बॅटिंग संदेश आव्हाड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीत असताना संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम मात्र संदेश आव्हाड आपल्या बॅटिंग मधून करतायत. 28 झालेल्या आहेत, त्यातल्या 14 धावा एकट्या संदेश आव्हाड यांच्या आहेत. परंतु रामा गांगुर्डे यांना पुनरागमन करायचंय आणि मला वाटतंय त्यांनी पुनरागमन केलं या ठिकाणी. संदेश आव्हाड यांची विकेट महत्वाची होती आणि ती महत्वाची विकेट इथे मिळवली आहे. जो अडसर होता तो अडसर आता दूर करण्याचा प्रयत्न रामा गांगुर्डे या ठिकाणी केलाय. संदेश आव्हाड आउट, बॅक टू द डगआउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. ओव्हरही संपली. 3 ओव्हर संपलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली 28. 3 फलंदाज बाद असताना चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण पाहू शकतो नितीन रायते आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. गोलंदाजी करण्याकरिता स्वतः संघनायक भगवान दादांना आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पाहू शकतो आपण की टॉस जिंकला मळहद सुपर किंग्सने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत तरी योग्य राहिलेला आहे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली 3 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि धावा 28. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील जोरदार आहे. सुजित चव्हाण के मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पोर्टमॅन स्पिरिटही त्यांनी दाखवली आहे. विकेटचं बटन होईल. अजून एक फलंदाज बाद. चौथा धक्का. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंड मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. अजून एक फलंदाज जो महत्वाचा होता, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं, तो फलंदाज सुजित चव्हाण के माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान दादा महत्वाची विकेट मिळवत आहेत आणि पहिल्याच बॉलवर ही विकेटही आली आहे. धावफलकावर 28 आहेत. 4 फलंदाज बाद आहेत बॅटिंगसाठी. अविनाश जाधव ज्यांनी एक अर्धशतक या स्पर्धेतलं झळकावलेलं आहे, अर्थात आवड्या बॅटिंगसाठी दाखल. भगवान शिंदे गोलंदाजी करण्यासाठी.
ओहो हो, अपील तर याही वेळेस झाली आहे. अजून थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा संघ करतोय. निश्चितच हा चेंडू निर्धाव आलाय. भगवान दादांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाजीमध्ये अचूकता काय असते ते अचूकता या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खांद्यावरचा कंट्रोल खूप चांगला आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत आणि महत्वाचं असतं स्वतः संगणक आहेत त्यामुळे जबाबदारी मोठी आहे. पुढचा बॉल घेऊन तयार आहे. बाहेर जाणारा बॉल परत एकदा मात्र या ठिकाणी चिडण्याचा प्रयत्न केला. पंच आमच्याशी जोडले जातात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आज जितू लोंढे सर सिनियर मध्ये दाखल झालेत आणि निश्चितच त्यांचे आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. पुढच्या एकदम दुसऱ्या बाजूला गणेश जगताप सर आहेत. मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी भगवान दादा पुढच्या एकदा तयार होत आहेत. लॉफ्ट केलाय बॉल. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने हा बॉल खेळला जातोय. चेंडूला हॅमर केलं. ताकद आहे अविनाश जाधव यांच्याकडे परंतु इथे संयम दाखवण्याची आवश्यकता कारण परिस्थिती ज्या पद्धतीने त्या पद्धतीने बॅटिंग तुम्हाला करावी लागते. आता संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. अविनाश कशा पद्धतीने बॅटिंग करतायत ते पाहणं देखील फार महत्वाचं ठरणार आहे. ते आपल्या स्टाईलने बॅटिंग करतायत की संघाला आता या डावातून इथे सावरतायत. यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः भगवान दादा खूप चांगले एफर्ट त्या ठिकाणी. हा चेंडू मात्र निर्धाव. धाव संख्या पूर्णपणे स्थिर आहे. 30 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू येणं बाकी आहेत. यानंतर ड्रिंक्स ब्रेक तोही आपल्याला पाहायला मिळेल. 4 खेळाडू बाद आहेत. भगवान दादा समोर आहेत. चांगला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 30. 4 खेळाडू बाद. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये कौतुक करावं लागेल भगवान दादांचं. 5 चेंडू टाकले, 2 धावा दिल्यात, एक महत्वाची विकेट मिळवली आणि निश्चितच अशा परिस्थितीमध्ये जिथे फलंदाजांचा बोलबाला आहे या परिस्थितीमध्ये भगवान दादा चांगली गोलंदाजी करतात. स्लॉट मध्ये बॉल. यावेळेस थोडासा खराब चेंडू आणि त्याला सरळ सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. श्री साई पॉलिमर्सचा जो बॅनर आहे त्या बॅनरवर जाऊन बॉल धडकतोय. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपतो आहे. 4 ओव्हर संपलेले आहेत. धावसंख्या झाली आहे 36. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि आमचे राजू भाऊ जात आहेत ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. थोडंसं वेळही वाचवणं गरजेचं राहणार आहे. याची आपण सर्वांनी दखल घ्या कारण या मॅच नंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्यामुळे थोडासा स्पीडअप करा. ही देखील विनंती आपल्याला राहणार आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी सौजन्य मिळालेलं आहे सतीश नेहे साहेब सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर एनव्ही फार्मा आणि किसान ॲक्वाम यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं हे 8वं पर्व आणि नवनवीन लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वांचं आम्ही मनापासून आभारी आहोत कारण आयोजन त्या पद्धतीचं या स्पर्धेचं राहिलेलं आहे. अनेकांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, अनेकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं, प्रेक्षकांनी देखील उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेला दिला. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेची आता एक वेगळी चर्चा होऊ लागलेली आहे. आज ही स्पर्धा जर पाहिलं तर प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतली आहे. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावा 36 झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी पाहूयात आता 5व्या ओव्हरमध्ये कुणाला या ठिकाणी आमंत्रित केलं जाणार त्याची प्रतीक्षा आपल्याला आहे. सुंदर असं मैदान, वर्तुळाकार असं मैदान आणि तिथे सुरू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आज 3ऱ्या दिवसामध्ये आलेला आहे आणि त्यातली एक महत्वाची मॅच सुरू आहे. एका बाजूला मळहद सुपर किंग्स, दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. 2 टीम मध्ये ही मॅच आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते आहे. बॉलिंगसाठी आता विश्वास सानप यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि तेच आता गोलंदाजी करण्यासाठी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. मॅच स्पीडअप करणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं फार महत्वाचं राहणार आहे. याची दखल दोन्ही टीमच्या कॅप्टननी घ्या. ती जबाबदारी कॅप्टनची आहे. प्रामुख्याने फिल्डिंग करणारी टीम. 4 बाद 36. स्ट्रायकर एंडकडे अविनाश जाधव, दुसऱ्या बाजूला नितीन रायते आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. कशा पद्धतीने सामना पुढे जातोय ते पाहणं देखील बरंच महत्वाचं ठरणार आहे. पुढे टाकलाय, बॅट वेगात फिरवली आहे, कनेक्शन झालेलं नाहीये. पहिला बॉल विश्वासचा खूप चांगल्या टप्प्यावर आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. खूप चांगली सुरुवात
मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळते. हे सिन्नर प्रीमियर लीगचं आयोजन आहे, त्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येक प्रेक्षकाला असते, प्रत्येक खेळाडूला असते आणि आम्हालाही असते की कधी सिन्नरमध्ये येऊ आणि कधी STPL मध्ये समालोचन करू, याची प्रतीक्षा आम्हा सर्वांना असते. हो यावेळेस देखील खूप चांगला बॉल, विश्वास सानप जबरदस्त कामगिरी करतायत. 2 चेंडू पहिले निर्धाव त्यांनी टाकलेले आहेत आणि फलंदाजांसाठी कठीण प्रश्न त्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत. फलंदाजांना मात्र इथे संघर्ष करावा लागेल, फलंदाजांना मात्र या ठिकाणी लढावं लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल, प्रतिकार करावा लागेल आणि तो पलटवार करणं फार इथे गरजेचं ठरणार आहे. पाहूयात अविनाश जाधव कशा पद्धतीने कामगिरी करतायत. स्लोवर वन ओळखला आणि त्या बॉलला फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. कमी गतीने टाकलेला बॉल गोलंदाजाच्या अंगलट आला असं म्हणू शकतो आपण आणि तिथे षटकार आलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. समोर टाकला होता, फ्लाइटेड डिलिव्हरी आणि थोडासा पेसही ऑफ केला होता अविनाश जाधव यांच्यासाठी. हे गिफ्ट होतं आणि या गिफ्टचा त्यांनी हसत हसत स्वीकार केला. बॉलला लॉंगॉट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलं 6 धाब्यांसाठी. 42 धावा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते. कव्हर पॉइंट मध्ये भगवान दादा यांनी पकडला एक लाजवाब झेल. अजून एक फलंदाज होतोय फेल. अविनाश जाधव यांचा संपतोय खेळ. अजून एक विकेट. अजून एक विकेट आणि ती महत्वाची विकेट आहे. अविनाश जाधव संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. बॅटिंग करण्याकरिता नवीन फलंदाज सागर आव्हाड आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला आहेत विश्वास सानप. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या मात्र 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 200 मदतीने धावसंख्या पुढे जाते. थोडासा गॅप मध्ये खेळलेला फटका होता, त्यामुळे 2 धावा निश्चितच त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. म्हणजे या मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार जर केला तर मैदान मोठा आहे. गॅपमध्ये बॉल जर गेला तर तुम्ही 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करू शकता आणि तो प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी केला. 2 धावा पूर्ण झाल्या. चांगला ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं नेत्र दीपक फटका. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठमोरे. बॉलला अगदी शेवटच्या क्षणी अडवलंय. भगवान दादा त्या ठिकाणी होते. रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तोपर्यंत धावा देखील इथे आपण बघू शकतो. 3 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 47. 5 ओव्हर 47. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. अजूनही 3 ओव्हर त्या बाकी राहिलेल्या आहेत. मला वाटतंय मुख्य पंच या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करतायत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय, परंतु आपली पॉवर मात्र या ठिकाणी बॅटर दाखवत आहेत का तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. धावफलकावर धावसंख्या 47 झाली आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कशा पद्धतीने सामना पुढे जातोय ते पाहणं देखील बरंचसं महत्वाचं. स्पीडअप करा ही सातत्याने सूचना आम्ही तुम्हाला करणार आहोत. वेळ जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या. ड्राईव्ह केलाय, कव्हरला बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे एक सिंगल मिळेल. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 48. एक संकोचित धावफलक आपल्याला निश्चितच या ठिकाणी बघायला मिळतोय. बॉल तयार. स्ट्रोक चांगलाय. समोर लॉंग ऑन. वाह, अफलातून झेल आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. कॅच आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम झेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
किरण मेढे होते STPL त्या- 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. विकेट त्या ठिकाणी आली आहे. फलंदाज बाद झालेत. किरण मेढे यांनी पकडलाय झेल आणि अजून एक विकेट ती या ठिकाणी मिळताना दिसते आहे. 6वा फलंदाज तो आता रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाचा बाद झालेला आहे. बॅटिंग करण्याकरिता आता बॅटर येताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी प्रवीण जाधव, दुसऱ्या बाजूला सूरज जगताप एक वेगवान गोलंदाज आहेत. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपला प्रभाव टाकलेला आहे. तेच गोलंदाजी करण्यासाठी समोर प्रदीप. बॉल हवेत आहे. हा फटका देखील फसतोय, परंतु नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण होत आहे. निश्चितच अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही स्पर्धा आपल्या सर्वांना घर बसल्या देखील पाहायला मिळू शकते. बॉलिंगसाठी सूरज. चांगला बॉल, खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडस वळणही घेतोय आणि वेगात सीमारेषेच्या पलीकडे जातोय. माफ करा, यष्टीरक्षकाकडे जातोय आणि डॉट बॉल तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा 49. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये, म्हणजे 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा, एक महत्वाची विकेट. ड्रायव्हिंग लेंथवर ऑफ ड्राईव्ह केलाय. अगदी घासत बॉल चाललाय या मैदानाला. एक धाव तिथे प्राप्त केली जाणार आहे. धावफलकावर धावा 50. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे धाब्यांचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय, परंतु 50 वर ते समाधानी नसणार आहेत. इथून पुढे एक चांगल्या टोटल कडे जाण्याचा प्रयत्न निश्चितच राहणार आहे. जवळपास 85-90 पर्यंत जावंच लागेल. एक्स्ट्रा कव्हर, लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि त्या ठिकाणी 2 धावा निश्चितच प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवणारा स्ट्रोक खेळला होता. ओव्हर संपली आहे, 6 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 6 ओव्हर नंतर धावा 52. 6 ओव्हर नंतर 52, 6 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, निळकंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन काय झालेलं नाहीये. पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय सागर आव्हाड आणि प्रदीप जाधव हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला मळहद्द सुपर किंग्स जो संघ आता वर्चस्व निर्माण करतो या पहिल्या डावात. चांगला स्ट्रोक मागे खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत बॅकवर्ड पॉइंटला पोहोचतायत. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. फेकी थोडीशी खराब आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिला शेवटच्या क्षणी. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो आणि तो उत्तम ब्रेक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी लावला. त्यामुळे तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. तिसऱ्या धाव जर घेतली असती तर कदाचित इथे एखादी विकेट गमावी लागू शकली असती. त्यामुळे 2 धावेंवरच समाधान या ठिकाणी फलंदाजांनी मांडलंय. यावेळेस समोर उडवलाय फटका, याही वेळेस फसतोय आणि परत एकदा क्षेत्ररक्षक होते किरण मेढे झेल त्या ठिकाणी पकडतायत. अजून एक विकेट, अजून एक फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँकेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC सिन्नर, बायो प्रोसेसिंग. 54 धावा, 7 खेळाडू बाद आहेत. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. फटका याही वेळेचा फसतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आलेत बॉल पर्यंत. लॉंग ऑफ मध्ये
लॉंग ऑफ मधून आले आणि खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट त्या ठिकाणी लावले गेले. 2 धावा मात्र ते रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या 56, 7 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये आणि एक संधी होती परंतु थोडीशी अवघड होती. ती संधी दबडली आहे. धावफलकावर 56 धावा. परत एकदा एक संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेचा बॉल देखील नोमॅन्स एरियामध्ये लँड होईल. निर्जन स्थळी पडलाय बॉल. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. कारण कैसे भी आए लेकिन आना बहुत जरुरी है. धावा यायला महत्व आहे आणि त्या कशा येऊ द्यात. धावसंख्या मात्र 2 ने पुढे. धावफलकावर धावा 58, 7 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये कसं बसं 75-80 पर्यंत जरी जाण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम करेल. स्ट्रोक चांगला आहे. फटका उंच जास्त गेलाय आणि लांबी तिथे जास्त मिळालेली नाहीये. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. सूर्याची किरण डोळ्यावर होती परंतु स्वतःला ऍडजस्ट करत अजेल पकडला. खूप चांगला कॅच. आली आहे विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. यानंतर डुबेरे स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्ध महात्मा लेजंड सिन्नर अशी मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहायचंय. डुबेरे स्ट्रायकर्स आणि महात्मा लेजंड सिन्नर या दोन्ही टीमच्या कॅप्टननी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. 6 बॉल बाकी आहेत पहिल्या डावातले. धावसंख्या जर पाहिली तर 7 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत. एकूण धावफलकावर धावा 58 आहेत. 8 फलंदाज बाद आहेत आणि बॅटिंग करण्यासाठी प्रशांत दाखल होत आहेत. बॉल हवेत आहे. अजून एक विकेट. यस आली आहे. फलंदाज बाद. 9वा गडी बाद होतोय इथे रॉयल चॅलेंजर्स. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. शेवटची विकेट. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅटिंगसाठी अनिल शेळके. 58, 9 खेळाडू बाद आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं 8वं पर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. मी मागे उल्लेख केला 8वं पर्व आठवणीत राहणार. अनिल शेळके बॅटिंग करण्यासाठी. शेवटची विकेट आणि शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटची ओव्हरही सुरू आहे आणि यानंतर शेवटची मॅच आहे. त्या शेवटच्या मॅचचा टॉसही करायचा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेले. पंचांकडे लाऊड अपील परंतु पंचांनी त्या ठिकाणी स्पष्ट नकार दिलाय. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर. सूरज जगताप यांचा. चांगली गोलंदाजी सूरज जगताप करतायत कारण सूरज जगतापने चेंडू टाकलेत 8, धावा दिल्यात 5 आणि विकेट मिळवल्यात 2. खूप चांगली कामगिरी आज प्रत्येक गोलंदाजाने म्हणजे मळहद सुपर किंग्सच्या प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. भगवान दादांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. पुढे खेळण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज सूरज आपल्या लाईन मध्ये लगेचच बदल केला. बॉल थोडासा बाहेर ठेवला फलंदाजापासून. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरही ठेवला आणि हा चेंडू मात्र निर्धावित असताना 3 चेंडू. त्या 3 चेंडूंमध्ये एकही धाव आलेली नाहीये. शेवटची ओव्हर सुरू आहे. आक्रमण करावी लागतील या शेवटच्या 3 बॉलमध्ये. पुढचा बॉल परत एकदा फुलर लेंथवरचा एक चांगला बॉल यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे परंतु एक सिंगल ते रोखू शकणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या 59 वर जाते. मळहद सुपर किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंज वडझिरे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर शेवटची मॅच महात्मा लेजंड सिन्नर आणि त्यांच्या विरुद्ध डुबेरे स्ट्रायकर्स अशी मॅच यानंतर होणार आहे. उडवलाय बॉल. उंच जास्त गेलाय. लांबी ती कमी आहे आणि किरण परत एकदा बॉलच्या खाली. किरणने पकडलेला हा 3रा झेल. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे सर्व बाद. ऑल आउट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तर चला टॉस करूयात आपण. महात्मा लेजंड सिन्नर आणि त्यांच्या विरुद्ध डुबेरे स्ट्रायकर्स अशी मॅच यानंतर होणार आहे.
आणि त्या सामन्याचा टॉस लगेचच टॉस बॉक्स मध्ये संपन्न होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी लगेचच यायचं आहे. चला नाणेफेक संपन्न होईल. हॅलो चेक चेक. चला टॉससाठी महात्मा लेजंड सिन्नर फिल्डिंग लावून घ्या लगेच. यानंतर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचं आहे ही आपल्याला विनंती असणार आहे. आणि 2 फलंदाज मळहद्द सुपर किंग्स आपणही मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहेत. चला टॉस करूया आपण. फिल्डिंग लगेच लावायची आणि 2 फलंदाज मळद सुपर किंग्स आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कॅप्टन आलेले आहेत महात्मा लेजंडचे. डुबेरे स्ट्रायकर्स कॅप्टन झाला. डुबेरे स्ट्रायकर कॅप्टन झाला. टॉस का बॉससाठी युवा उद्योजक सन्माननीय सागरभाऊ जाधव यांचं आपल्याला सौजन्य आहे. मी ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी सौजन्य दिलंय त्यांना टॉस साठी मी आमंत्रित करतोय आदरणीय इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेबांना. STPL चा खेळ रंगलाय खास पाहूया. एका बाजूला महात्मा लेजंड्स तर दुसऱ्या बाजूला आहे डुबेरे स्ट्रायकर्स. चॉईस करू अगोदर. STPL चा खेळ रंगलाय खास पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागरभाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. 2025 हा कॉल आहे महात्मा लेजंडचा परंतु टॉस जो आहे तो जिंकलेला आहे डुबेरे स्ट्रायकर्सने. वैभवजी मुद्रक साहेबांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. तर आपल्यासोबत या ठिकाणी कॅप्टन डुबेरे स्ट्रायकर्सचे. टॉस संपन्न झालाय. टॉस डुबेरे स्ट्रायकर्सच्या बाजूने आलेला आहे. काय करण्याचा निर्णय. फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे. शेवटची मॅच आहे 8 ओव्हरची मॅच आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. तर आम्ही 85+ 85 पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक फोटो घेऊ आपण. ठीक. आपण चर्चा करणार आहोत महात्मा लेजंड सिन्नरच्या कॅप्टन सोबत देखील. समोरच्या संघाच्या कॅप्टनने सांगितलं की 85 पर्यंत रोखायचं आहे तुम्हाला. नक्कीच ते रोखण्याचा प्रयत्न करतील पण मग आम्ही पण चांगलंच खेळू. त्यांना होऊन नाही देणार एवढं. तुम्ही कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. त्यांची बॅटिंग आहे तुमची बॉलिंग आहे. कितीपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच संध्याकाळचा टाईम आहे. आम्ही 70-75 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू त्यांना. निश्चितच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहणार आहेत. आपल्यासोबत शाहरुख शेख होते आणि दुसऱ्या बाजूला पंकज भालेराव डुबेरे स्ट्रायकरचे कॅप्टन होते. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि लगेचच दुसऱ्या डावाकडे जाऊयात. एक संकोचित धावफलक जरी असलं परंतु या मैदानावरती असे आपण अनेक सामने पाहिलेले आहेत. कमी धावसंख्येचे सामने नेहमी रंगतात आणि हा क्रिकेटचाही इतिहास आहे आणि या मैदानाचाही इतिहास आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये काय होईल ते ऐकण्यासाठी आणि ते ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण जाऊयात आणि ऐकूयात जुन्नर भूषण सन्माननीय मनोजजी बेल्हेकर सर यांना. थँक्यू. धन्यवाद शाहरुख पठाण सर. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. 59 धावा ऑल आउट झाला संघ आणि आता मळ सुपर किंग्स संघासमोर 60 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या चीनवरती जीवाच्या आकांक्षाने घेतलेली पहिली सिंगल भूषण उगले याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. भूषण आणि समाधान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला जे पाहायला मिळते. दोन्ही टीम्स अतिशय पॉवरफुल आहे. दोन्ही टीमकडे असणारे मात्र जे कट्स आहेत तेही तितके ताकदवान आहेत. म्हणजे इथे 60 धावसंख्येचं टार्गेट जरी असेल तर आपण पाहिलंच काही मॅचेस की इथे लो स्कोर मॅचेस सुद्धा खूप भयानक झालेले आहेत, रोमहर्षक झालेले आहेत. त्यामुळे इथल्या प्रेक्षकांना कोणती धावसंख्या असेल तो प्रेक्षक शेवटपर्यंत मॅच पाहतात. त्यांना माहिती आहे या कुछ भी हो सकता है, यहाँ पे जीतना आसान नहीं है, जिंकणं अजिबात सोपं नाही या ठिकाणी. परत एकदा आपण पाहिले खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुचित चव्हाण केला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती.
दोन्ही टीम्स अतिशय पॉवरफुल आहेत. एका बाजूला टीम अगदी आपण पाहिली, मला सुपर किंग अगदी आपण पाहतोय, सुनील भाऊ कोळंबे, वैभव लेबर सर्व्हिसेसचे ओनर, ज्ञानेश्वर भाऊ गाडे, नवनाथ भाऊ विगे, प्रगतशील शेतकरी यांच्या मालकीचा संघ आणि धनंजय शिंदे मातोश्री ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून किट पार्टनर म्हणून निश्चितप्रमाणे आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. यावेळेस चेंडू हवेत होता, तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय, चेंडू कव्हर करू शकला नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन, चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया, सनसनीत चौका. तर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे, भारतभाऊ बोडके, प्रोप्रायटर साईज इंडस्ट्रीजचे ओनर यांच्या मालकीचा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि दिनेश भाऊ सांगळे, वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स माळेगाव यांनी किट पार्टनर या टीमला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू हवेत होता परत एकदा, तिथे क्षेत्ररक्षण परत एकदा थोडंसं झालंय खराब आणि चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर. चेंडूने माटली सीमा रेषेला धडक, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, एकदम कडक. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. धापलकरती धावा संख्या 9 रन, 9 धावा धापलकरती आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. यावेळेस फुल टॉस, यावेळेस क्षेत्ररक्षण खूप चांगले झाले, चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. निर्धार चिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. धाबा धावा संख्या असते 9 धावा धापालकरती आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. किरण जामकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि किरण जामकर साहेबांनी कळवलंय, सोनी मामा जेवढ्या विकेट घेतील त्या प्रत्येक विकेटला 1100 रुपयाचं प्राइज आणि विकेट हॅट्रिक जर घेतली तर 5555 रुपये हे बक्षीस आहे. इथे फुल टॉस, उसपे बन गए बॉस, चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 रन, चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आमचे नवनाथदादा निकम, निळकंठ सीएनजी मोटरचे ओनर यांच्या वतीने सुद्धा बक्षीस आलेलं आहे. सुनी मामा जेवढ्या विकेट घेईल त्या प्रत्येक विकेटला 1100चा प्राइज आणि विकेट हॅट्रिकला 5555. बरेच जण विचार करते एवढी रक्कम का? मित्राने मित्रासाठी दिली शाबासकीची थाप असणार आहे. जो संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आता क्षेत्ररक्षण करतोय, त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला धन्यवाद द्यावे लागतील. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की मला माहिती नाही, पण हे जे सगळे खेळाडू खेळत आहेत या सगळ्या खेळाडूंच्या पाठीवरती खेळाडूंची नावं नाही आहेत. ज्या आईने जन्म दिलाय त्या आईची नावं पाठीवरती आहेत. या गोष्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. आणि असणारा हा चांगला उपक्रम अगदी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून राबवताना या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे यावेळेस अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला, तिथे चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक वाढला, 19 वरती धापलक आलाय. प्रसाद पाटोळे अर्थात सोनी मामा परदेता गोलंदाजीवरती तयार. समोर आहे भूषण, शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटला खेळला, गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षण चेंडू वरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. त्या दरम्यान येणार एक सिंगल आहे. सिंगलच्या रूपाने धापल करते. धावा संख्या निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिली आहे ती असेल तब्बल 20 धावा.
स्पर्धेमध्ये 14 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. 14 संघ खेळत आहेत. 15 तारखेला क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. 11 दिवसांचा असणारा हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय दूरवरती आहे. गॅप खूप मोठा आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल की नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेक केला जाईल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे की नाही ही ऑनफिल्ड पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जे घेतलेले आहे चेक केलं जाईल. कव्हरला चेंडू जो खेळला गेला होता तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू कव्हर करत असताना कशा प्रकारे मात्र कव्हर केलाय हेही सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. बाउंड्री सर, कारण क्षेत्ररक्षकाने चेंडू कव्हर करण्याच्या अगोदर त्याचा पाय सीमारेषेला लागला पहिलाच, त्यामुळे ही बाउंड्री आहे. तुम्हाला चेंडू कव्हर करायचा असेल तर पहिलं तुम्ही बॉलला स्पर्श करणं, तिथं टच करणं गरजेचं आहे, मग तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकता. तुम्ही पहिलं बाउंड्रीच्या बाहेर गेला ना ती बाउंड्रीच आहे. हा नियम आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले लॉंग बॉलला चेंडू खेळला, आणि इथं अगदी आपण पाहतोय धापलक वाढेल, 25 वरती धापलक आहे. सुनील मामा तयार आहे. यावेळेस मात्र बिघड केलाय. चेंडू पोचते मात्र सीमा रेषेच्या बाहेर. समजले का तुले काय म्हणतात? मले नावे भूषण उगले चेरन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. भूषण उगले मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होते. परत एकदा आपण पाहिलं चेंडू हवे, तिथे झेल होणार का? आणि झेल झालाय. पहिली विकेट 2222 रुपये तो फिक्स झाले मामाचे. फलंदाज होईल बाद. पहिली विकेट आली आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 2 षटकं संपली. 1 बाद 31 धावा धापलकर अगदी आपण पाहतोय. आणि उर्वरित आता 6 ओव्हरमध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा बाकी राहिलेला आहे. 36-29 सामना अजून या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो बाकी राहिलेला आहे. भूषण या ठिकाणी बाद झालाय. खूप आक्रमक निश्चितप्रमाणे. एक गोष्ट भूषणच्या बाबतीत आपण सांगू शकतो, याला सिंगल डबल माहिती नाही. भूषण उगले हा नेहमी आक्रमक असतो. जाणं, मैदानाच्या आतमध्ये तोडफोड करणं आणि रिटर्न येणं, अशा प्रकारची कामगिरी करणारा भूषण आहे. आणि तो इथे बाद होताना पाहायला मिळालाय. मोठी विकेट आली आहे. 31 धावा आहेत. 1 फलंदाज बाद आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 36 बनवायचे आहेत 29. डॉट बॉल आणि येणाऱ्या विकेटच इथं संघाला वाचू शकतायत. रॉयल चॅलेंजर्स वडजेरे संघाला. परंतु इथे रिवर्स आलेला हा खणखणीत हा षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. समाधानच्या बॅटवरती चेंडू आल्यानंतर समाधानला कुठेतरी स्वतःला समाधान मिळालं असेल की हा आत्ताशी कुठेतरी माझी बॅटिंग सुरू झाली. समाधान आवारेच्या बॅटमधून रिवर्स चाललेला षटकार अगदी आपण पाहिलाय. धाबा धावसंख्या 37 आहे. 35-23 धावा. मॅच झटपट संपती की काय, खूप आक्रमक आहेत. आणि या दरम्यान परत एकदा चेंडू उजव्या बारासा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा अगदी आपण पाहतोय. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघामध्ये खेळणारे खेळाडूंच्या पाठीवरती असणारी जी नावं आहेत त्या नावांमध्ये अगदी आपण पाहिलं तर आईचं नाव हे प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती असेल आपल्याला पाहायला मिळते. या अभिमानाची बाब. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धाबा धावसंख्या 39. म्हणजे या स्पर्धेमध्ये जर आम्ही पाहिलं तर इथे वैभव मुद्रक सर, या स्पर्धेमध्ये जर आम्ही पाहिलं तर इथं कोटक महिंद्रा बँक आहे, HDFC बँक येताना पाहायला मिळाली, IDBI बँक निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळाली. त्याचे काही अधिकारी वर्ग आलेत. पण कितीतरी माणूस मला ओळखीचा असेल, पण घरातला जरी असेल, यावेळेचा चेंडू हवे तिथे सुजित पोचला होता परंतु झेल होऊ शकला नाही. एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे आरामात आलेल्या ह्या तब्बल 2 धावा. या 2 धावा संख्येनंतर धापलकाची धावा संख्या 41. बनवायच्या 60 म्हणजे अजूनही 19 बनवायच्या आहे. किती ओळखीचा असेल, किती जवळचा असेल, पण तुम्हाला डॉक्युमेंट दिल्याशिवाय बँकेमध्ये कोणतंही लोन पास होणार नाही. डॉक्युमेंट क्लिअर असावे लागतात, टायटल क्लिअर असावा लागतं तर तुमचं लोन पास होणार. पण जगातलं एकमेव बँक आहे ज्या बँकेत विदाऊट डॉक्युमेंट तुमचे सगळी लोन पास होतात. त्या बँकेचं नाव म्हणजे जन्मदाती आई आहे. त्या बँकेकडे कुठलीही लोन लागत नाही, पण तू डॉक्युमेंट लागत नाही, पण विदाऊट डॉक्युमेंट तुमची सगळी लोन पास होतात. त्या बँकेचं नाव म्हणजे जन्मदाती आई आहे. खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. सुजित बरोबर थोडीशी चर्चा करतोय गौरव सानप. त्याच्या पाठीवरती नाव ठोकूबाई आहे. संदेश आवडेंच्या पाठीवरती नाव हिराबाई आहे. अभि बोडके हिराबाई, सुजित चव्हाणके रंजनाबाई, अजय डांगे उषाबाई, त्यानंतर प्रमोद पाटोळे कमलबाई, प्रितेश आवाड मनीषाबाई, त्यानंतर अनिल शेळके मीराबाई, विकास माळी संगीताबाई, अविनाश जाधव हिराबाई, संदीप पवार शिलाबाई, त्यानंतर सागर आवाड आशाबाई, प्रशांत वरगडे उषाबाई, नितीन रायते पुष्पाबाई, प्रदीप जाधव सुमनबाई. ही सगळी नावं निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पुष्कर सरदे सुमनबाई, ही नावं आहेत पाठीवरती. 41 वरती धापलक. अजून 19 बनवायच्या 31 चेंडू मध्ये. यावेळेस अगदी आपण पाहतोय हळूवारपणे चेंडू खेळला असं म्हणजे हरकत नाहीये. एक सिंगल येईल, सिंगलच्या रूपाने षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं ते आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरची धावा संख्या 1 बाद 42. उर्वरित 30 चेंडू आणि बनवायचे आहेत 18 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. हलक्यातने चेंडू ढकलला आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापलक एकने पुढे जातोय. धापलकची धावा संख्या असेल ती आता 43. अजून 17 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी आहेत. थोडासा खाली राहिला चेंडू, बॅटवरती येऊ शकला नाहीये चेंडू, ते निर्धाव. सामना किती झटपट संपला जातो याकडे सगळ्यांना लक्ष लागले जाते.
43 वरती धापलक आहे. हलक्यातून चेंडू यात्रा जो ढकललाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जातोय. एक धाव येईल, एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 44 वरती. 44, 44, 44, 44, 4 4, 40 आणि 4. बापरे, एवढा लॉलीपॉप म्हणावं लागेल. आणि इथे नो बॉल आणि त्याच्यावर त्याला हा चौकार आहे. या 5 धावा. धाबलक 49. अजूनही चेंडू बाकी राहिलेत या षटकातले 2. हा चेंडू फ्री हिट आहे. राहिलेल्या 11 धावा या 2 चेंडूत होणार का? जर या 2 चेंडूत ह्या धावा जर झाल्या तर नेट रन रेट मुळे सुपर किंग साठी सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. विजय लांबला जाणार का ते आपल्याला पाहिजे. इथे एकदा आपण पाहतोय, वा क्षेत्ररक्षण अफलातून गेले अनिल शेळके यांचं. बाईच्या रूपाने 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा वाचवल्या गेल्यात. 3 धावा वाचवल्यात अनिल शेळके यांनी. 50 वरती धावफलक. सकाळी आपण चर्चा करत होतो, बाईच्या धावा या फलंदाजाच्या खात्यात लिहिला जात नाही, या गोलंदाजाच्या खात्यामध्ये लिहिला जात नाही. धावा तर संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातात. मग कोणाच्या खात्यामध्ये लिहिल्या जातात? इथं बाईची परत एक सिंगल आणि धापरागती धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक ब्रेक पाहिजे का सर? आता ड्रिंक ब्रेकची गरज आहे का? यू टर्न करू राजू सर. हा, ते आन्सर देतो. तुम्ही ऑन स्क्रीन ज्यावेळेस अगदी ते ऍप पाहिला असेल तर त्याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस बाईज हा सिग्नल ज्यावेळेस येतो त्याच्या खाली असतं विकेट किपर. ह्या सगळ्या धावा विकेट किपरच्या खात्यावरती टाकल्या जातात. त्याच्यात त्यांनी जर 30 रन बनवले असतील आणि जो यष्टीरक्षक असेल आणि त्यांनी जर 22च्या 8 धावा दिल्या असतील तर त्याच्या खात्यात 22च धावा येणार, 8 मायनस होणार. हे सगळ्यात महत्वाचं. गोलंदाज तयार. 24 चेंडू आणि 9 धावा. हळुवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गौरव चेंडूवरती आलाय आणि त्या दरम्यान आरामात आलेली एक सिंगल आहे. धापलक इकडे पुढे जाईल. धापलक धावसंख्या 52. वरती धापलक एकड्याच्या मोबाईल. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. सागर आव्हाड इथे गोलंदाजी मार्फत अगदी आपण पाहतोय जो आहे 20 चेंडू आणि 7 धावा. 20 गेंदे 7 रन. अभी जीतने के लिए चाहिए. स्विच हिटचा प्रयत्न होता. परत एकदा समाधान आवारे याच्या बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. जोरदार प्रयत्न सातत्याने केले जात आहेत पण इथे बॅट आणि बॉल कुठलाही संगम होताना पाहायला मिळत नाहीये. खूप चांगला चेंडू परंतु डावीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येईल. धापलक इकडे पुढे जाईल. धापलक धावसंख्या असेल 54. अजून बनवायच्या 6.
सागर तयार आहे. समाधान आवारे, व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट बॉल आलाय. पहिल्या डावेष्टीच्या बाहेर होतं, यावेळेचा उजवीष्टीच्या बराचसा बाहेर होतं. 19 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज तयार आणि इथे चेंडू येते डॉट, षटकाची होईल समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट, 1 बाद 55 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 18 धावा बनवायच्या आहेत 5. 18 चेंडू 5 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे 6वं षटक सुरू होईल. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेलाय. मॅच कशा प्रकारे फिनिश होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. तुम्ही बरेचसे सामने पाहिले असतील की बऱ्याच जणांना वाटत होतं की आज सामना या ओव्हरला संपेल किंवा आज सामना 5 ओव्हरला संपेल, 6 ओव्हरला संपेल किंवा एक मोठा विजय मिळवता येईल. चला आम्ही 100 केल्यात, आम्हाला 30-40 रनने जिंकता येईल. हा प्रयत्न निश्चितप्रमाणे तो होता. परंतु एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली असेल, इथे ज्या वेळेस विजय मिळालाय त्यावेळेस ज्या प्रकारे विजय मिळवणं गरजेचं होतं तशा प्रकारे विजय मिळालेला नाहीये. 2 धावा आहेत. आपलं 57, अजून 3 धावा बनवायच्या आहेत. आणि आज सामना या ठिकाणी एकदा आपण पाहतोय संपला गेलाय आणि आज सामना मळ सुपर किंग्स संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून या ठिकाणी स्वागत, टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक.